26 जानेवारी शर्तीला जायचा टाइम झालेला आहे. हा सगळे पूजेला या गाईज. पूजा आहे उद्या. इंदुलकर बाहेर जाणार आहे डायरेक्ट आमच्या गाईज. तर शर्तीनं पोहोचलो आता फायनली. तर त्याला काय आता जोड कोण भेटतो का ना आपल्याला. काहीच बुसते तो आलो बघू तुम्ही. गाईज ज्यूस आणले अंशू भाईने. पैसे सगळं फुगाड गेलं. ठीक आहे एकदम बाजू काय बाबा ते हॅरी पॉटरचा विषय लोक इरी झाले. हॅरी पॉटरच्या त्या मागं ना आपण शर्तीने आलो. शर्ती एन्जॉय करूया जरा. गर्दी तर फुल आहे. गर्दी तर फुल आहे. चष्मा घालून दिसतं का याला काय शेकड्याचं माहित. शर्ती बघा ट्रॅक्टर मध्ये आलं. मेहरबान बाहेरची गेली गे. शुभम शेट उघडा का झाला तू. का पाहिले काय का पाहिले. बैल जिंकली आणि काही जिंकली नाही झालं नाही. आता रंगवले काम बच्चे. आता निघालो घरी जाण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, मी आदेश झोपी आणि तुमचं परत एकदा स्वागत आहे आदेशच्या ब्लॉगमध्ये. तर गाईज आजचा विषय असा आहे का आता वाजल्यान 1 आणि आता आम्ही चाललो मऊच्या फाटीन. आज आहे 26 जानेवारी. आज 26 जानेवारी मस्तपैकी शर्तीनं जायचा टाईम झालेला आहे. कारण की म्हणजे आताच उठलो आणि जेवलो मस्तपैकी बघू आताच अंगवर गेले. आणि जेस येतं माझ्याच पाठी. तर जेस आणि मी दोघं चाललो आणि प्रतियासाठी सगळे पुरं गेले आणि भुत्या घेऊन. तर बघू आज कुठली बायला येते ना तुम्हाला सगळी दाखवतो मस्त की जेवढी मोठी बारकी त्यापेक्षा बारकी त्यापेक्षा मोठी जेवढी सगळी बायला येते तेवढी सगळी तुम्हाला दाखवीन. आणि बघू काय मजा मस्ती करतो आज तुम्हाला सगळं दिसलंच. तर आता जातो पहिले शर्तीनं आणि बघू कोण कोण आहे. आज तर रविवार आहे प्लस 26 जानेवारी. तर रास पोरं असतील आणि रास मैदान भरलेलं असेल. तर जाऊन बघू आपण. तर दाखवू तुम्हाला पण. आता चला जाऊ. चला काय मस्त की निघलो गाडी वेडे घेऊन. आणि ऊन तर अजून निघलोच ना सावलीत ना. तर आताच ऊन लागायला लागला. तर नंतर काम 25 होईल तिकडे गेलं शर्तीनं वाटतं रास ऊन लागेल. महाराजांचे गरम होतं. चला आता जाऊ मस्त गाईस. तर आता जे संजय तर आलो आणि यो बुटा घालते. फुल टाइमपास चालू आहे इथं. मेसेज येतात का सगळंच ग्रुप बाकसू बिकसूचा फेराविरा झाला. काय जरा मिस केला आम्ही. पण जेस बोलतं जर दिवस संचेत आले असते तर बोलतं 100% तुला डायरेक्ट यांच्या घरी नेतो बोलतो बाकासू दाखवायला. म्हणजे मी बाकासू बघले यांचे तर काहीतरी आहे वाटतं. रात जण आले म्हणजे ऐका. पूजाची तयारी चालू आहे का. चांगली गोष्ट आहे. पूजाची तयारी चालू आहे काय. हा चालून पूजेत. हा सगळे पूजेला या गाईज. गावदेवीची पूजा आहे उद्या. काय ना बाकी इंदुलकर बाहेर जाणार आहे डायरेक्ट आमच्या. आमचा नाच पण नाही शकत कोण. डायरेक्ट इंदुलकर महाराजाला एक्सपोर्ट केले. गाईज तर शर्तीनं पोहोचलो आता फायनली. नाही 27 आम्ही नाही गेलो. तर गाईज शर्तीनं आलो. आता नाव फिरायला गेलतो पण जरा आमच्या बाईला वेगवेगळे पण जमलं नाही काम. तर जाऊन चला आता काय जरा बघू बैल कुठं बांधले. कपडा बदलून आला सलामान वाजलं घरची ना. आलो होतं पाणी पिऊन कपडा बदलून याला अर्धाच लावला. चला गाईस तर बघू आता भुत्याची जमतं का बघायला लागेल. येस बघू जायचे ना घरी. बघ कसं आहे गेल शिंगानो अंशू घरी बघू. तर चला काय बघू आता जोड कोण भेटतो का ना आपल्याला. आली गाडी आली डावी साईड या सर उजवी साईड. धन्यवाद. काहीच भुत्याजवळ आलो बघू शकतो तुम्ही. भुत्या आणि बुलेट. आज बुलेटची पायरी आहे. बघू आता साईड आहे आमची उजवी. बघू कोण भेटतं का ना आम्हाला जोड. तर बघू काय विषय होतं काय नाही ते तुम्हाला दाखवतो मी. की नाही इथं ऊन लागतं मारण्याचा. हे काय भेल आणला गेला की अंशू नाही रे नाही भेल आणला नाही गेला. वा अक्कलच जास्त आहे याला. इथं थांबायचं सावलीन मस्त की काही जेवून 5-10 मिनिटं ना आला तर लगेच ताण लागायला लागले. अंशू ज्यूस घे. अंशू ज्यूस घे. हा गाई ज्यूस आणल्या अंशू भाईने. पण पैसे सगळं फुगाड गेलं. कारण की ज्यूस आहे ना हे बघ याच्या बरोबर शपथ बरोबर ना लाग असं होता त्याला. बैल पण पिणार ना असला ज्यूस आहे फालतू. एवढी गर्दी केली इथं लोक आहे. अर्धा लिटर ज्यूस आहे काय ठीक आहे एकदम फालतू. काय भेटला का आपला काय त्याला बोलतात ते किंडर जॉय.
किंडजॉय तिला काय बाबा त्या हॅरी पॉटरचा विषय चाललाय काय लोक एरी झाले एरी हॅरी पॉटरच्या त्या माग माझ्याजवळ पण होतं 2 मी देऊन टाकला असंच यांना पैसे होतं म्हणून फेकला आम्ही याला फालतं नाही आई पण फेकला काय लोकांना त्यानं वाटतं माझ्या वाटतं काय माहिती बरं हा ना आपण शर्तीने आलो शर्ती एन्जॉय करूया जरा आपली कधी जमतं तर ज्यूस बाबा आयुष्यात पिऊ नका काही जो असेल शे दलिंद्र ज्यूस भले 10 रुपयाला होता पण एकदम फालतू मान्या बाय कुठे गेला मान्या बाय काहीच खरा सांगते थंड्याची बिलकुल अवकात नव्हती त्यापेक्षा पाणी पिलेला परवडलं पाणी पिले मला जीप बघ जीप दाब पिवळी झाली शेती झाले पिवले बघा विषय कसा आहे माहिती आहे का होता ना ज्यूस तो आहे ना कोलगेट तरी बाहेर लागतं आपला दात घासता चव त्याची तरी असं ज्यूस कसा ज्यूस होता दाखवलं ना आधीच त्या गोट येऊ घेऊन मागला होता अरे याला खुनवतं नको नको घेतलं बहिणी अजून 3 अंशू भाई शेठ भाई अरे अंशू तुला ऍपल घ्यायचा होता असं वाटतं 5 रुपयाला कोण अंडा पावनं तर वरा बघायला परवडलं चला अंडा बघ हे बघा गाईच दाखव मी अंशूचा नंबर काय सेव्ह केली आहे म्हणून मला अंशू त्या एवढीच पटतं इकडे बघा गाईच काय नंबर शेठ अंशू भाई भोपी बस म्हणून चला. ते शेट आता काय आम्ही घेतले तर पियाला लागेल आता बरोबर तरी पण फेकला चला काय बैल कुठे आहे भाई दिसत नाही हे बघ इथे हा आले आले ये आले उजवी साईड जाईल मला वाटतं वेणू शेट काय लास्ट वेणू करंदा कुठे कुठं ऑरेंज आहे हा 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 तेव्हा काही अरे हा ये सासरी बाबाचे आपले शर्यत जमले शमिक काकडे सुट्टी वेकर नाही तो बैल धरायला सध्या राज बैल जमल्या काही गर्दी तर फुल आहे गर्दी तर फुल आहे गाईज आमच्या गावातल्यांचे पण जमले फायर आणि मोगरा नारायण शेठ कोणचे जमले का माहिती नाही मला अक्षर आहे त्यांचं चालक मालक अक्षदा नारायण शेठ हे प्रति आता बघ हे बघ चष्मा घालून दिसतं का याला काय महेश सर बघ उरविल बैल उरविल त्याला दादाचं बघ कॉन्टॅक्ट कसा हा हे जोड कोण आहे माया बघो धावल माया भाई डेंजर आहे बायला कौलवतोय शेकड्याचा माहीत चालवलं काही शेकड्याचं माहीत काय बोलत अरे काय शॉर्ट व्हिडिओ काढा सांगता काय मला अक्षदा कोणचे जमले अक्षदा कोणचे जमले कांदा हा बघ कधी सुटल का माहिती नाही एवढ्या गार आहे ना तू शर्ती बघा ट्रॅक्टर मध्ये आले पोरा नाच केला काही सरपंचाचे गायर लागले पण समोरचं बैल लई नाटक करताय ना बघ मधीन बसत बिसतान काय तो परत बसला पाहिजे बघा ते बसला कधी सुटल सरपंच निघला 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 मेहरबान महेश बाहेरची गेली घेऊ शर्यत झाली आणि गुलालचा मानकरी फायर आणि मोगरा मला फोटोशूट चालू आहे जरा वन साइड शुभम शेट उघडा का झाला तू गुलाल मागले चला काही एक नंबर आता भुतेची गाडी गेले आता बघू ती पण बघायला जाऊ बघू आता काय विषय होता काबाले काहीच काबाले काढला काम काय अंडा पाव खायला आले हो मारण्याची भूक लागले भुत्या पण शरीर धरला काहीच काय आता बोलला का राहिलाच नाही मग आता काय अगं अंडा पाव खातो ना घरी कल्टी मारतो मस्त काय ना काम पच्चीस झाला का बाबा पण हरला
भुत्या पण हरला पार्सल परसदास जिंकली बाहेरने घरी नेला बाहेरवाले काढला का बाहेरचा घरी नेला बाहेरने मारली कल्टी नाही पाय लाचकला हा पाय लंगतो तो जरासा बघू बैल जिंकली आणि काही जिंकली का कळलं नाही हा का रंगवले काम 25 आली का नाही काय पब्लिक गाईस तर आता निघालो घरी जाण्यासाठी गाईस तर विषय असा झाला का घरी आलो मस्त एक फ्रेश झालो आणि बस आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीनच अशा एक ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.